थोडं तेल घालूया। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि आपण हे शिमला मिरची, कोबी आणि पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचं आहे। थोडं मीठ घालून घेऊया। 2 ते 3 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी फ्राय करून घेऊया। हे आता फ्राय करून घेऊया 2 मिनिटासाठी। आता हे आपण फ्राय झालं आहे। आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। हा पिझ्झा बेस रेडीमेड मिळतो आपल्याला मार्केटमध्ये। तर यामध्ये आपण चमच्याने छिद्र पाडून घेऊया। सॉस आपण स्प्रेड करून घेऊया। आपण भाज्या घालून घेऊया फ्राय केलेल्या। कढई ठेवली आहे आणि हा वरून हलवता तवा ठेवला आहे, जेणेकरून आपला पिझ्झा बेस करपला नाही होणार। तर याला आपण थोडंसं तेल लावून स्प्रेड करून घ्यायचं आहे। एकदम बारीक गॅसवर आपल्याला ह्याची 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। आपला बेस हा रेडी आहे। हा पाठीमागे देखील तुम्ही पाहू शकता। आता आपण कट करून घेऊया। पिझ्झा हा आपला खाण्यासाठी रेडी आहे। तर ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।